नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। आता तुम्ही आजच्या व्हिडिओचं टायटल वाचून म्हणाल की शिंदेंचं काय चुकलं। होय, कारण मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवणं हे चूक आहे काय? इतके वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे, अनेक आंदोलनं झाली, शांततेचा मोर्चा देखील झाला, जरांगे पाटलांचे 2 वेळा उपोषण झाले। पहिलं उपोषण तुम्हाला माहिती आहे की त्यावेळे अंतरवली सराटीमध्ये कशा प्रकारच्या घटना घडल्या, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता। आता लाठीचार्ज झाला की आधी तोडफोड झाली, मग नंतर जाळपोळ झाली, अनेक प्रश्न आहेत। पण काल शिंदेंनी जी मुत्सद्देगिरी दाखवली, सर्वप्रथम मराठा समाजाचं अभिनंदन की मराठा समाजाला आरक्षण मिळालंय आणि हा आरक्षणाचा प्रश्न सुटलाय। आता हा प्रश्न कायमचा सुटला की तात्पुरता सुटला हे काळ सांगेल। मग शिंदेंचं काय चुकलं याच्यात? शिंदेंनी हे बरं नाही केलं म्हणजे काय केलं नेमकं? होय, तुम्ही जर लक्षपूर्वक सगळ्या घडामोडी बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की शिंदेंनी काय बरं नाही केलं। तुम्हाला माहिती की कोणाला भरल्या ताटावरून उठवू नये म्हणतात। भरल्या ताटावर म्हणजे एखादी व्यक्ती जेवायला बसलेली आहे, ताट भरलेलं आहे आणि अशा वेळेला त्या भरल्या ताटावरून त्या व्यक्तीला उठवणं हे मोठं पाप असतं। होय, शिंदेंनी ते पाप केलेलं आहे। पाप, भरल्या ताटावरून उठवण्याचं पाप। नीट विचार करा, गंभीरपणे विचार करा की हा मोर्चा ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेपासूनची नेत्यांची वक्तव्य आठवा। वेगवेगळ्या नेत्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारची काय काय वक्तव्य केलेली आहेत। म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असंही काहींचं म्हणणं होतं, काहींचं म्हणणं होतं ओबीसींना धक्का न लावता, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मिळालं पाहिजे। छगन भुजबळ यांनी देखील त्यासाठी बऱ्याच सभा घेतल्या, ओबीसी नेत्यांनी सभा घेतल्या, त्यात आपले तायवाडे साहेब देखील आहेत। काही सभांना प्रकाश आंबेडकर पण गेले होते। हा इतका खरं तर जटिल प्रश्न होता, कुटील प्रश्न होता की हा सोडवणं इतकं फार सोपं नव्हतं। म्हणजे प्रश्न सुटला आहे की नाही ते काळ ठरवेल, पण तात्पुरता तरी हा प्रश्न सुटलेला आहे। आणि भरल्या ताटावरून शिंदेंनी कोणाला उठवलं? हे आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हापासून सर्वसामान्य लोकांना असंच वाटत होतं की या आंदोलनाचे पाठीराखे, आंदोलन उभं करणारे किंवा आंदोलनाला चिथावणी देणारे कोण आहेत? तर एकमुखाने एक नाव येत होतं, शरद पवार। जेव्हा शरद पवार सत्तेत असतात तेव्हा प्रश्न सोडवत नाहीत आणि ज्यावेळी त्यांची सत्ता जाते त्यावेळी त्यांनी न सोडवलेल्या प्रश्नांकरता तेच आंदोलन उभं करतात। हे सर्वश्रुत आहे आणि शरद पवार यांच्या डाव्या हातचामुळे येतो। यावेळी तर एकटे शरद पवार नाही, शरद पवार त्यांच्या जोडीला संजय राऊत किंवा ठाकरे गट हा देखील होता। आणि मराठा आरक्षण अंतरवली सराटीला जेव्हा आंदोलनावर लाठीचार्ज झाला किंवा गडबड झाली, आंदोलनामध्ये गोंधळ झाला, दगडफेक झाली, त्यावेळी या नेत्यांची वक्तव्य आठवा। शरद पवार झाले, उद्धव ठाकरे झाले, संजय राऊत झाले। त्यांनी कशा पद्धतीने निषेध केला होता शिंदे सरकारचा आणि फडणवीसांवर कसं सगळं बालंट टाकायचा प्रयत्न केला होता। फडणवीसांची जातही काढली गेली, फडणवीसांना कसा त्यावेळी वेगळ्या पद्धतीच्या टीकेचा सामना करावा लागला, ते सगळं तुमच्या समोर आहे। आणि शिंदेंनी ते सगळं भरलं ताट मी याच्याकरता म्हणतो की त्या ताटामध्ये काय काय वाढलेलं होतं। त्या ताटामध्ये लाठीचार्ज होता, त्या ताटामध्ये गोळीबारही होता, पक्वान्न नव्हतं, गोळीबार खरं तर। त्यानंतर तोडफोड होती, जाळपोळ होती, लोकांचे मृत्यू होते आणि हे असं सगळं भरलं ताट तयार होतं बरं का। हे ताट तयार कोणी केलं होतं? तर आंदोलकांना चिथावणी देऊन मुंबईपर्यंत ते आंदोलक पोचले होते। पण मराठा समाजाचं खरोखर अभिनंदन की अतिशय शांततेत तो मोर्चा झाला। इतके लोक, लाखो लोक, म्हणजे जरांगेंच्या अंदाजानुसार त्यांचा अंदाज होता की 3 कोटी लोक मुंबईत येतील। अगदी तेवढे नसतील तरी लाखो लोक म्हणूयात आपण किंवा करोडभर लोक जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते, वाशीपर्यंत पोहोचले होते।
आणि ते मुंबईत जर शिरले असते, आझाद मैदानात ठिय्या मांडून बसले असते, तर हे ताट, मगाशी मी भरलं ताट म्हटलं, ज्याच्यामध्ये लाठीचार्ज आहे, ज्याच्यामध्ये गोळीबार आहे, ज्याच्यामध्ये आंदोलकांपैकी कोणाचा मृत्यू आहे, ज्याच्यामध्ये जाळपोळ आहे, दगडफेक आहे, हे असं सगळं ताट तयार होतं. कारण आंदोलनात थोडा जरी अनुचित प्रकार घडला असला तरी ही मंडळी वाट बघत बसली होती बरं का, नाना पटोलेपासून सगळी मंडळी, की काहीतरी अनुचित प्रकार घडेल. आणि ते भरलं ताट होतं त्यांच्याकरता की तसं काही घडलं की ताबडतोब शिंदे सरकारवर टीका करायची, शिंदे सरकार बरखास्त करण्याची मागणी करायची, राजीनाम्यांची मागणी करायची शिंदेंच्या, आणि त्यानिमित्ताने पुन्हा फडणवीसांकडे बोट दाखवायचं किंवा येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये हाच मुद्दा बनवायचा, हा मुद्दा तापवायचा आणि या मुद्द्यावर आपले उमेदवार निवडून आणायचे आघाडीचे. म्हणजे अजून त्यांचा फॉर्म्युला नीट नाही झालाय, पण त्या फॉर्म्युल्याचे उमेदवार निवडून आणायचे, असं सगळं भरलेलं ताट शिंदेंनी ओढून घेतलेलं आहे आणि सगळं माप स्वतःच्या पदरात घेतलं. शिंदेंचं सर्वत्र कौतुक होत आहे, ते कौतुक भागवत नाही, कारण कालपासून काही लोक मीडियासमोर मुद्दाम आलेले नाही आहेत किंवा आले तरी त्यांच्या प्रतिक्रिया फार उत्स्फूर्त नव्हत्या. त्यांना नेमकं काय बोलावं सुचत नव्हतं, म्हणून त्यांनी मोघम अशी उत्तर दिली, बघूयात पुढे काय होतं. मग काही लोकांनी सगळे सोरे हा कसा गोंधळाचा प्रश्न आहे, सगळे सोऱ्याहून कोर्टात हे टिकणार काय, अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण केलेले ते तुम्ही बघितलेत. तर हे भरलेलं ताट शिंदेंनी ओढून घेतलं, म्हणून शिंदेंचं वेगळं अभिनंदन. त्यांनी हे बरं नाही केलं कोणाकरता, आघाडीच्या नेत्यांकरता हे बरं नाही केलेलं आहे आणि यशस्वीपणे आंदोलन हाताळलं गेलंय. शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.